पुणे शिरूर एलिव्हेटेड रस्ता, हा रस्ता काही दिवसांपूर्वी आपण बघितला असेल की गडकरी साहेबांनी सुद्धा या गोष्टीचं त्या ठिकाणी त्यांनी रेफरन्स घेतला होता, नाहीतर त्यांनी भाषणामध्ये उल्लेख केला होता. त्यामुळे यालासुद्धा नाव दादांच्या नावाली असावं असं मी विनंती केली. आणि शेवट त्या विमानामध्ये जे इतर लोक होते, ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांचे सिक्युरिटीचे जे तिथं अधिकारी होते जाधव, त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी या ठाणे महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टवर आहेत, त्यांना परमनंट करता यावं अशी विनंती तिथं केली. त्यांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली आहे. पण एखाद्या महानगरपालिकेमध्ये एखाद्या व्यक्तीला परमनंट करायचं असेल तर CMचं एक वजन त्याच्या पाठीमागे असेल तर नक्कीच त्याचा फायदा तिथं लगेच नियुक्ती देण्यासाठी होऊ शकतो. त्याच्याचबरोबर जे माळी परिवार आहे, त्यांची जी मुलगी होती, ज्या फ्लाईट अटेंडंट होत्या, त्यांचा मृत्यू त्या विमान अपघातामध्ये झाला. त्यांच्या मुलाला कॉन्ट्रॅक्टवर नोकरी देण्यासाठी आम्हाला काही प्रमाणात यश आलं असलं तरी त्याला अजून जास्त पगार, कारण का त्या माळीताईचा पगार हा खूप जास्त होता, त्याच्यावर त्यांचं घर चालायचं. असं जास्त पगाराची आणि परमनंट नोकरी त्यांच्या बंधूंना, माळी परिवाराला त्या ठिकाणी मिळावी अशी विनंती तिथं केली. त्याच्याबरोबर को पायलट ज्या पाठक होत्या, यांची एक व्यक्तिगत इच्छा आहे, ती मला इथं बोलून दाखवता येणार नाही, पण दिल्ली सरकारशी बोलून, तिथं असणाऱ्या मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या पाठक परिवाराची ती इच्छा तिथं पूर्ण होऊ शकते. आणि त्यासाठी सुद्धा पाठपुरावा तिथं आपण करावा अशी विनंती आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना तिथं केलेली आहे. आणि पारदर्शक पद्धतीने ही एन्क्वायरी व्हावी असंही तिथं मी बोललेलो आहे. त्याच्याचबरोबर शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा FIR बद्दल मी मुख्यमंत्री साहेबांची आणि होम मिनिस्टर साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांशी तिथं बोलल्यानंतर त्यांनी त्याच्यावर खूप डिटेलमध्ये आमची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की जे या विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्याकडनं काही टेक्निकल गोष्टी मी समजून घेऊन त्याच्या बाबतीत नक्कीच काय आपल्याला करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करेल असा शब्द हा मुख्यमंत्री साहेबांनी इथं आम्हाला दिलेला आहे.